शरद पवार हे निवडणूक आयोगाकडे वटवृक्ष हे चिन्ह मागणार असल्याचं कळतंय। तर पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं नवं नाव दिलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांना निवडणूक आयोगाने पक्षाचं नवं चिन्ह आणि नवं नाव देण्याच्या संदर्भात या संदर्भातले पर्याय देण्याबद्दल मुदत देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नवं चिन्ह हे वटवृक्ष हे देण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे। त्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गट असं सुद्धा नाव दिलं जाणार आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। शिवाजी, काय अधिकची माहिती मिळते? शरद पवार आता निवडणूक आयोगाकडे वटवृक्ष या चिन्हाची मागणी करणार असल्याचं कळतंय। ज्या पद्धतीने संकेत मिळत होते की पक्ष म्हणजे शरद पवार आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव जे असेल ते शरद पवार त्याच्यामध्ये निगडीत केलं जाणार, त्याच्यामध्ये जोडलं जाणार आहे। एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट किंवा दुसरीकडे शरद पवार गट राष्ट्रवादी अशा पद्धतीने हे नाव येण्याची शक्यता असणार आहे। दुसरीकडे शरद पवार यांना वटवृक्ष म्हणतात आणि त्यांच्या नावाला साजेसं चिन्ह देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज हे चिन्ह दिलं जातंय की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गट निवडणूक लढणार नाहीये। त्यामुळे आता या सगळ्यामध्ये पक्षाचं नवं चिन्ह जे असणार आहे ते वटवृक्ष असणार आहे ही माहिती प्राथमिकपणे आपल्या हाती येत आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा देखील केली जाऊ शकते। मात्र पक्षाचं चिन्ह हे वटवृक्ष असणार आहे। अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेटसाठी।